देविदास आणि गुरु आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संजय गोलंदाजी मार्कवरती, पुढे चेंडू यावेळेस समोर ठेवला होता, इथं मात्र पाहतोय सरळ निघून येतोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची सांगता. 2 चेंडू मागे एकी धाव जमा केली गेली नाहीये. पिंपलास गावचे कोच सन्माननीय सरवली पाड्याचे कोच आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झालेले चंद्रकांत पाटील. आपले हे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम सर. या ठिकाणी चौकार येतो, चौकारच्या मदतीने खातं ओपन केले जाते. देविदास यावेळेस पुन्हा एकदा आक्रमक रूप खेळला गेला आहे. चेंडू हवेमध्ये होता, चेंडू काय अडवता आला नाहीये आणि चेंडू मात्र निघून जातो सीमा पार. चौकार. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेअर अंबरच्या रिजन मधून डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. सीमा पार. चौकार. चौकारांची हॅट्रिक करणारा हा एक फलंदाज बनतोय. हॅट्रिक कंप्लीट केली जाते. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू दर्जेदार क्वालिटीचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पिंपलघर आणि वल ही मॅच होणार आहे. दोन्ही संघ उपस्थित झाले असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे प्लीज. यावेळेस आपण पाहतोय स्वतः संघ नाईक संतोष गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गुरु यांचा, परंतु आपण पाहतोय चेंडू निघून जातोय किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची होते सांगता. यावेळेस चांगला फटका आहे. हा चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार. अजून एक येतोय चौकार.
चला खेळायला लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज. चेंडू आला असेल तर पुढे चेंडू पाहूया. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झाला आणि यावेळेस पाहतोय फलंदाज बाद होतोय. तर बोले आपण स्वागत आणि सन्मानाकडे. सन्मान्य शशिकांतजी कथोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण याचे स्वागत आणि सन्मान. सन्मान्य रमेशजी भोईर साहेबांचे स्वागत आणि सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना केलं जात आहे सन्मानित. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या व्यासपीठावरती विराजमान आपण पाहतोय सोनाली गावचे उद्योगपती सन्मान्य संतोषजी म्हात्रे साहेब आहेत. त्यांचाही करूया आपण येतोय स्वागत आणि सन्मान. सन्माननीय रमेश दादांना मी विनंती करतोय आपल्या सोबत असते त्यांचा करूया आपण येतोय स्वागत आणि सन्मान. यस, खूप चांगली मेजबानी दिलेली आहे कारण टीम साठी संपूर्ण 10 कोंबडे त्याने दिलेले आहेत. त्यांचा केला जातो या ठिकाणी शुभ सन्मान. क्या बात आहे. असे मान्यवर आम्हाला लाभले तर बरं होईल. असंच वारंवार सहकार्य करत जा. खूप खूप धन्यवाद. बोलूया खेळाकडे. संतोष पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. चांगला फलंदाज बाद केलेला आहे. यावेळेस पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेला आहे. यस, या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. हरेश भोईर साठी 1000 रुपये आहेत. कल्पेश बोबडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. हरेश यास यावेळेस पाहूया पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. प्रेम दिल्याने प्रेम मिळताना अनेक प्रेमळ माणसं या व्यासपीठावर भेट देण्यासाठी येतात. रजनी स्पर्धा मित्र अफलातून आयोजन नियोजन पाहायला मिळते. जय भोलेनाथ सरवली पाडा 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून यावेळेस पाहतोय आपण अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची केली जाते सांगता. हरेश साठी निश्चितच एक चांगली मेजबानी आहे. चांगलं प्लॅटफॉर्म आहे. कल्पेश बोबडे यांच्या माध्यमातून 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. गोलंदाज यावेळेस स्टेअर केलेला आहे. अप्रतिम फटका सजवला होता. क्षेत्ररक्षका त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न धाडशी निर्णय पाहूया. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. उले आपण स्वागत आणि सन्मानाकडे. व्यासपीठावर काही मान्यवर आहेत त्यांचा करूया आपण इजुतीचा स्वागत आणि सन्मान. सन्मान्य भारतजी पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करूया आपण. यास रतन बुवा साहेबांच्या माध्यमातून केले जाते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान सत्कार मूर्ती पाहतोय आपण. एक या विभागातील प्रतिष्ठित नागरिक उद्योजक सन्मान्य भारतजी पाटील साहेबांचा केला जातोय हेतूचे स्वागत आणि सन्मान. यस, सन्माननीय किशोरजी चौधरी न्यू 40 चे खेळाडू आपण पाहतोय त्यांचाही केला जातो या ठिकाणी शुभ सन्मान. मी विनंती करतोय नितीन तरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते करूया त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान. क्या बात आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांना हेतूचे मान सन्मान दिला जातोय. स्पर्धेची मायेची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. बोलूया खेळाकडे आपण. गोलंदाजी मार्क वरती गणेश ठाकरे यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला होता. बीट झाले होते फलंदाज आणि या ठिकाणी पाहतो बीट होते. यष्टीरक्षक दरम्यान एक चिकी सिंगल चौटी धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 अंकावरती.
दोन टीम यानंतर शलुमाता वल आणि गावदेवी पिंपलघर. प्लीज उपस्थित झाले असाल तर आपण नोंद करायची आहे. पुढील चेंडू गणेश ठाकरे हाताळण्यासाठी तयार होत आहेत. चुकीला माफी नाही. बघूया काय घडतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तीन धावा झालेल्या आहेत. 3 धावसंख्या 23 वर पोहोचून बघूया गणेश ठाकरे पुढच्या बॉलला काय करतायत. पुढील चेंडू आह, क्या बात है, क्या बात है. बायची 1 रन झालेली आहे. धावसंख्या 24 झालेली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. गणेश पुन्हा एकदा ऑन साइडला. थर्ड अंपायरची दुसरा रन करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु थर्ड अंपायरची मागणी झालेली आहे. बघूया काय करते. साहेब निघाले का? बघा. यानंतरच्या दोन टीम आपण उपस्थित राहायचं आहे. शलुमाता वल आणि गावदेवी पिंपलघर.
यस चेक केलं जात आहे आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय यस फलंदाज बाद होते आणि दोन्ही बारावर खेळाडूंना विनंती असेल की आपण तिथं जायचं नाही. आमची टेक्निकल टीम आहे ती चेक केली जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. हॉल यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. फेकी केली आहे आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने पाहतोय आपण धाव फलकावरती धावा 26 लागल्या जातात. यस वेलकम. एक महाराष्ट्रातील गुणवंत कवी समालोचकांमध्ये ज्यांनी छाप सोडली असा भिवंडीचा एक उत्तम आवाज ज्ञानेश्वर चिकणे सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक किरण गोलंदाजी मार्क वरती हाताळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केला जाईल. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 26 या अंकावरती. चांगली गोलंदाजी संतोष आणि गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरुवात संजय यांनी केली. पॉवर प्लेचं षटक होतं. हॅट्रिक सादरी केली त्या ठिकाणी आपण पाहिलं तर देवी दास यांनी. चौकारांची पुढील चेंडू यावेळेस फ्लाईट डिलेव्हरी आपण पाहिलं तर स्पिंग केला जातोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वल्ला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धावची होते सांगता. सिंपल कर. पुढील चेंडू या ठिकाणी उडवलाय. चांगला फटका आहे. कनेक्शन प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर सीमा पार. षटकार. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लाईव्ह स्पर्धा आहे. त्या अनुषंगाने लाईव्हच्या माध्यमातून आमच्या लाडके प्रेक्षक आमच्याशी जुडतायत. सन्माननीय रोहित ठाकरे त्याचबरोबर दक्ष ठाकरे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोल घ्या. कमजोर चेंडू उत्तम प्रहार. काय बात आहे. स्वीट व्हॉइस आला होता जेव्हा चेंडू आणि बॅट मध्ये जो संपर्क झाला होता आणि चेंडू सीमापार गेला. षटकार पाहायला मिळाला. देवीदास एका बाजूने तल ठोकून आहे. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली ना या ठिकाणी षटकारही लगावला जातोय. वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय आणि सांघिक स्कोअर जर पाहिला धावफलकावरती तर 32 मधल्या 24 एकट्या देवीदास यांनी केलेला आहे. सलामीवीर आहे आणि त्या अनुषंगाने चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस स्लोचा मारा जागा बनवली होती परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. संजय यांच्या माध्यमातून अफलातून झेल. फलंदाज फेल झेलच्या स्वरूपात.
शेलूमाता वल आणि पिंपलघर प्लीज आपण या टॉस साठी. गुंदुली संघाने जायचं नाहीये. जर शेलूमाता वल आणि गावदेवी पिंपलघर संघ उपस्थित झाले नाहीत तर आपण विनिंग अशी मॅच खेळवणार आहोत. तर फक्त एक अर्धा तास वेट करूया आपण. यावेळेस उडवलाय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु सेफ लँडिंग, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. लेझी थ्रो बट पोचू शकला नाहीये फलंदाज क्रीज मध्ये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. कंप्लीट केली. चेंडू डीप मध्ये होता. अवसर होता, वेल होता दुसऱ्या धावेचं. या ठिकाणी हुलकावणी देण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होते बाद. या 2 धावेने आपण पाहतोय धापलकावरती धावा लागल्या जात आहेत. 36. तर चला 2 टीम प्लीज या. शेलूमाता वल आणि गावदेवी पिंपलघर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. यस, कबीर मामा यांचा शुभ आगमन होत आहे. त्याचबरोबर हरेश ठाकरे आपलेही सहर्ष स्वागत आहे. आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सन्मान्य किशनजी ठाकरे यांचंही आगमन झाले आहे. आपलेही सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य शैलेशजी ठाकरे, किशनजी ठाकरे, तसेच बरोबर आमचे परममित्र हरीशजी ठाकरे, त्याचबरोबर सर्वांचे लाडके कबीर मामा यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. टीम शेलोमाता वर्ल्डचे कॅप्टन आणि पिंपलघर संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. पिंपलघर वर्सेस वर्ल्ड असा सामना पाहायला मिळेल. हा जर सामना झाला नाही तर चालू सामन्यातील विजेता संघ आणि या अगोदरच्या सामन्यातील विजेता संघ, गंगामाता गुंदवली आणि चालू सामन्यातील विजेता संघ, दोन्हीही संघांनी लगेच त्या ठिकाणी शिरकत करायची आहे. लगेच आपण सामना सुरू करणार आहोत.
आणि यस पहिल्या चेंडूवर पहिला विकेट इथे मिळतोय. जबरदस्त कॅच, विकेट आउट. आपल्याच चेंडूवर कुठे ना कुठे आपण पाहतो की खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू शॉर्ट पिच होता. खरं तर ऑफ साईडला बघा पूर्ण 38 सर्कल पॅक आहे आणि त्याच्या जर विनफिल्डच्या वरून मारण्याचा जर प्रयत्न केला असताना निश्चितच यशस्वी झाला फलंदाज. परंतु फलंदाजाच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं होतं. वेलकम संदेश वखारे आमचे मित्र, आमच्या समालोचन परिवाराचे सचिव, आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे संदेश वखारे. हा चेंडू समोर खेळलेले आहेत. डिफेन्सिव्ह फटका मारलेला आहे. कारण बघा अगदी समोर पडल्यानंतर फलंदाजाला ना पुढे जाता आलं ना मागे जाता आलं. त्याचा परिणाम असा झाला की स्वतःच्या स्ट्रोकला चेक करावं लागलं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज संतोषची. हा चेंडू खोल सोडला होता, अगदी बुंद्यात टाकला होता चेंडू. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी कधी कुणी मुद्दाम खराब क्षेत्ररक्षण करत नाही. काही ना काही चुका तिथे होतात, काही ना काही अशी परिस्थिती निर्माण होते की तिथे चेंडू तुमच्या हातामधून चिटकला जातो आणि इथे तेच घडलंय. 2 धावाने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. ओम फोटोच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहतायत. रशियाला काल नक्कीच या संघटनेचे सचिव होते जोशी साहेब आणि त्यांनी काल आपण बघितलं तिथून या सर्व आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा दिलेल्या होत्या. यावेळी मात्र आत येणारा चेंडू आपण पाहतोय. काय जबरदस्त खूपसूरत गोलंदाजी, अगदी टीट फॉर टॅट. 37 धावा आमच्या जवळ आहेत, तर 37 धावा तुम्हाला करायच्या आहेत, मात्र आम्हीही लवकर हार मानणार नाही आहोत असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे या गोलंदाजाने. ओहो क्या बात आहे. बॉलिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्याच पाहिजे या बॉलरसाठी. व्हॉट अ बॉलिंग. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. आपल्या आगरी भाषेत म्हण आहे जुनं ते सोनं आणि इथं हे सोनं चकाकलेलं आहे. विश्वास, क्या बात आहे. 1 विकेट 2 धावा 5 चेंडू टाकलेले आहेत. इथे मात्र अलांदी कार्पेट खेळून काढलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला जोपर्यंत जाईल तोपर्यंत मात्र सिंगल पूर्ण झाली. यस आता दबाव क्रिएट केलेला आहे, दबाव रिलीज केलेला आहे फलंदाजांवर. पहिल्या षटकात 1 बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावर संजय बाद झालेले आहेत. जहीन आणि भगवान ही जोडी खेळपट्टीवर आहे. विचार करण्यासारखी गोष्ट. 24 चेंडू 37 धावा, आता 18 चेंडू 34 ची गरज. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गावदेवी वेहळे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची आपण बॅटिंग पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कुठे ना कुठे जसा उन्मत्त हत्ती साखळदंडाने बांधला जावा ना, तसं साखळदंडाने इथे जणू बॅट्समनला बांधलं गेलेलं आहे. लाजवाब बॉलिंग, तारीफ करावी तितकी कमी विश्वासची. कबीर मामा जातीने हजर आहेत हा सामना पाहायला. थोडीशी निराश असतील कबीर मामा. हरीश ठाकरे मागच्या जर रेग्युलरचा विचार केला काही वर्षापूर्वी 8 ते 10 वर्षापूर्वी तर महाराष्ट्र क्रिकेट टेनिस क्रिकेटवर झलकलेले हे नाव हरीश ठाकरे. खरं तर जबरदस्त बॅटिंग बॉलिंग ज्यांच्या माध्यमातून ठाकूरपाडा संघाने अनेक विजय संपादन केले असे हरेजी या ठिकाणी उपस्थित झालेले. स्वतः जातीने हजर आहेत सामना पाहायला. धावसंख्या धावफलकावर 3. इथून कमबॅक करावं लागेल खास करून बॅटिंग करणाऱ्या टीमला.
ओहो, इथे लेग स्टंप सोडणारा चेंडू, पंचांच्या मनात संदेह नाहीये, वाईटचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर जेव्हा चेंडू असतो ना, नक्की चुकीला माफी नसते. कमालीची अंपायरिंग ही झालेली आहे विशाल, या पूर्ण स्पर्धेमध्ये. असे आपण बघितले, एकही निर्णय असा नव्हता की त्याच्यावर संदेह घ्यावा लागेल. हा फुलटॉस चेंडू आहे, टर्न केलेला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. अनदर विकेट डाऊन. आता मात्र म्हणू शकतो अष्टविनायक ठाकूरपाडा इन डीप ट्रबल. फुलटॉस चेंडू होता. खरं तर कुठेही अगदी चेंडू टाकता आला असता गॅपमध्ये, परंतु इथे आपण पाहतोय की हाव नडली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे पार्टनरशिप होणं विशाल नाही खूप गरजेचं होतं, कारण रेग्युलर इंटरव्हलने जर विकेट पडले ना, तर अष्टविनायक ठाकूरपाडाला या सदतीस धावा अगदी पहाडासारख्या होतील. कुठे ना कुठे पार्टनरशिपची गरज खूप महत्त्वाची झालेली आहे. चांगली संस्था असेल ना, तर लीडरशिप आणि धावांचा पाठलाग करायचा असेल तर पार्टनरशिप या खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत रॉय ठाकरे आणि दक्ष ठाकरे यांच्याकडून अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. ठाकूरपाडा नाव म्हटलं की वस्तादांचा गाव, पहलवानांचा गाव. यावेळी फ्लिक केलेला आहे, चुकी केली नाहीये बघा. त्या क्षेत्ररक्षकाला माहित होतं की मी सरळ चेंडूवर जाणं खूप महत्वाचं आहे. जर थांबलो तर चेंडू माझ्या डोक्यावरून जाईल. चांगला निर्णय त्या क्षेत्ररक्षकाचा, तारीफ करावी तितकीच चांगली, तितकीच कमी. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 5 झालेले. आज गावदी वेळे संघ एक जिन्सी होऊन खेळतोय. अगदी बॅटिंग बघितली, त्यानंतर बॉलिंग, त्यानंतर बॉडी लँग्वेज बघा. मैदानाच्या आत तुमची बॉडी लँग्वेज जेवढी पॉझिटिव्ह असते ना, तेवढा तुमचा खेळ पॉझिटिव्ह होत असतो, निखरत असतो. जसं जसं सोन्याला तापवल्यानंतर अगदी निखरतो ना, तसंच मैदानावर तुम्ही बॉडी लँग्वेज जेव्हा पॉझिटिव्ह ठेवता तेव्हा निखरत असता. गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. ते दिशा आणि दशा भरपूर खराब होती या चेंडूची. वेलकम संतोष या ठिकाणी आगमन होते. संतोष जोशी यांचा पिंपळगड संघ उपस्थित होते. शफल क्रॉस झाले फलंदाज. खरं तर अक्रॉस द लाईन प्रत्येक चेंडू तुम्ही मारू शकत नाही. आणि का मला वाटते पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहत आहे, हवेचा रोख चेंडूला अडवेल तरी सुद्धा बघा फलंदाजांकडून वारंवार ऑन साईडला पुल आणि स्लॉक स्वीपचा प्रयत्न केला जातोय. वेलकम संदेश, पुन्हा एकदा आपला हार्दिक स्वागत आहे. एक गोड मधुर आवाज. लॉप केलेल्या चेंडूला इथे मात्र चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रात. मी म्हटलं होतं याच चेंडूच्या अगोदर की हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, चेंडूवर अतिरिक्त जोर लावावा लागेल, अतिरिक्त ताकद वापरावी लागेल, तर आणि तरच चेंडू बाहेर जाईल. इथं तेच घडलंय. अगदी ताकद कमी पडली आणि चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झेलला गेला. अनदर विकेट डाऊन.
वर्ल्ड संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. वर्ल्ड संघाचे कॅप्टन, कारण पिंपळकर संघाचे कॅप्टन आधीच त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. बघा मित्रांनो, सर्व काही आहे आपल्याजवळ, वेळ नाही आहे, रात्र मोठी आणि सोंग फार अशी परिस्थिती आहे. राऊंड द विकेट गोलंदाज. हा चेंडू पायांवर आदळतोय, पायांवर आदळतोय. असं वाटलं होतं की पंचांनी पहिले खाली मान केली, त्यानंतर नकार घंटा त्या ठिकाणी दिली. निराश निराश गोलंदाज, कारण गोलंदाजाला कॉन्फिडन्स होता की मी फलंदाजाला अगदी समोर पकडलेले. धावसंख्या धावपलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 12 होते. उर्वरित 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये 25 ची गरज करायची आहे, तर 12.50च्या सरासरीने 25. कालच्या शेवटच्या सामन्याचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत मांडेन मित्रांनो. मी भिनार संघ आपला रिपोर्टिंग करा. लगेच उजव्या बाजूला आहे भिनार संघ. या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संदेश वखारे. आपल्या टीमला नक्कीच विनंती असेल. बघा, काल 29 धावा फक्त कासने संघाने केल्या होत्या. बंद्रा मारुती काल्हेर संघ फलंदाजीसाठी उतरला. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार आले आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट हॅट्रिक झाली. शेवटच्या 6 चेंडूवर 6 धावांची गरज होती. तब्बल 3 चेंडू डॉट आले. चौथ्या चेंडूवर एक सिंगल आली. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज, आणि राजन डीच्या माध्यमातून गोल्डन 6 लगावण्यात आला. भिनार संघाचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा. भिनार संघाचे कॅप्टन प्रभाकरजी भोईर, आपण या लगेच संपर्क साधा, कॉन्टॅक्ट करा. प्रभाकरजी भोईर. काल रजनी क्रिकेट शेवटचा सामना चित्तथरारक झाला. बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या तोंडचं पाणी पळवलं होतं कासने संघाने, परंतु चॅम्पियन असतो मित्रांनो. उगाच नाही बंद्र्या मारुती काल्हेर संघ नंबर 1 वर रँकिंग करतो. हा चेंडू प्लिक केलेला आहे. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी पूर्ण. प्रभाकरजी भोईर, आपणास विनंती असेल, या आपण कॅप्टन भिनार संघाचे कॅप्टन पुन्हा आपणास विनंती करतोय, आपण संपर्क साधा. यस. त्यानंतर SPL चा महाधमाका मित्रांनो तुम्ही पाहणार आहात. परी 11, रुद्रांश 11, रुद्रा 11 आणि जय भोलेनाथ. परी 11चे ऑनर आहेत दीपेश पाटील. रुद्रांश 11चे ऑनर आहेत उमेश चौरगे. रुद्रा 11चे कॅप्टन आहेत दिनेश पाटील आणि जय भोलेनाथचे सागर भोईर. सर्व संघ मालकांनी आपले संघ घेऊन तयार राहायचं आहे. ठीक 10 वाजता. भिनारवाले, आज रोख उद्या उधार. आता जर खेळले नाहीत तर उद्या खेळण्याची गॅरंटी नाहीये. आयोजकांकडून स्पष्ट आणि क्लिअर कट सूचना आलेल्या आहेत. डमी आहात तुम्ही, तुम्हाला डमीवर संधी दिलेली आहे आणि डमी खेळताना काहीही हमी नाहीये. वर्ल्ड संघ आलेला आहे. वेलकम. नक्कीच दादा, आपलं स्वागत आहे. यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. दोन वाईड आले. खरे तर हे वाईड म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड आहे. एखाद्या लग्नात जवळ ताडभर वाढलेला आहे आणि नक्कीच ते दूर सारावं. तसंच ह्या 2 वाईडने आपण पाहतोय कुठे ना कुठे. चांगला गोलंदाजीचं ताट दूर सारलेला आहे. हो, भरपूर या चेंडूवर घटना घडल्या. वारंवार मी सूचना करेन. परी 11 दीपेश पाटील संघमालक, रुद्रांश 11 उमेशजीत सोरगे संघमालक, रुद्रा 11 दिनेश पाटील संघमालक आणि जय भोलेनाथ सागर भोईर संघमालक. आपण ठीक 10 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 10 चेंडू 20 धावांची गरज. आणि फक्त खेळाडूच येऊ नका, तर या मैदानावर भरपूर तुमचे प्रेक्षकही घेऊन या.
जी टीम रिपोर्टिंग करणार नाहीये त्यांना सरळ बाद करण्यात येईल. परी 11, रुद्राक्ष 11, रुद्र 11 आणि जय भोलेनाथ. बिनार संघ शेवटचा पुकार आपणास देण्यात येतो. आपण टॉस साठी लगेच उपस्थित व्हायचंय. बिनार संघाचे कॅप्टन चला लगेच आपण टॉस साठी या. पाहतोय आपण मिड ऑन क्षेत्रावरून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, परंतु त्या अगोदरच चेंडूची अडवणूक केली गेली. चेंडू शिल्लक किती राहिले आता? 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. जोपर्यंत खेळपट्टीवर गणेश आहेत तोपर्यंत निश्चितच अष्टविनायक ठाकूरपाडा संघ हा निश्चिंत असेल. नावामध्ये अष्टविनायक आणि एक गणेश खेळपट्टीवर. हा चेंडू नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. 2 धावा आल्या. 2 धावाने गणेश वैयक्तिक, संतोष वैयक्तिक 6 धावांवर पोहोचतोय. गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. शेळूमता वळ आणि गावदेवी पिंपळकर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. परंतु बिनार संघ आपण मैदानाबाहेर जाऊ नका. सारंगाव संघ आपण या असाल तर रिपोर्टिंग करा लगेच. संतोष जोशी या आपण टॉस बॉक्स मध्ये. आमचे मित्र गेली 20 ते 22 वर्ष ही मैत्री आम्ही टिकून ठेवलेली आहेत. वेलकम संतोष भाऊ. हा चेंडू पाहतोय आपण लेग स्टंपच्या किंचित बाहेर. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. भरतजी पाटील आणि किशोरजी चौधरी. यस, नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नेहमीच जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून दादा खूप खूप तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. लेग स्टंपच्या आणखी एक बाहेरचा चेंडू. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावपलकावर 22 लागलेले 22. 8 चेंडू 15 ची गरज. सामना रंगतदार अवस्थेत आहेत. आपण टॉस या 3 षटकानंतर करणार आहोत. हा चेंडू हवेत आहे. पहिल्या स्लिप मधून चेंडू जातोय थर्ड मॅनला. सिंगल ने धावसंख्या धावपलकावर लागली ती 23. तर जाऊया मित्र हो, तोपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये अगदी थोड्याच वेळात आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. माझी अध्यक्ष तसेच भरत भाऊ आणि त्यांच्या जोडीला नक्कीच आपण पाहतोय प्रमुख अतिथी. आपण टॉस करायचे हेड किंवा टेल असं म्हणायचंय. हेड पडलेलं आहे. नक्की सामना रंगतदार अवस्थेत आहे. टॉस जिंकलेले निर्णय फक्त कलवा. फिल्डिंग शेळूमाता वर्ल्ड संघाने या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सो मच. सहा बॉल 12 रन.